तो आम्हाला तृप्त करतो आणि आम्हाला तृप्त होण्यासाठी त्याच्या आशीर्वादांची गरज आहे. जगात भरपूर काही प्राप्त करूनही मनाची तृप्ती होत नाही किंवा मन संतुष्ट होत नाही. आम्हाला संतुष्ट होण्यासाठी जिवंत परात्पर देवाकडे येणं गरजेचं आहे. आज जो आपण मननासाठी विषय निवडलेला आहे तो विषय आहे शिदोरी. सगळ्यांनी म्हणा शिदोरी. शिदोरी काय आहे तर शिदोरी एक अशी गोष्ट आहे की जी आम्ही घरून जेवून वगैरे निघतो किंवा न जेवता, पण आमचा प्लॅन आहे की आता आम्हाला प्रवासात जायचंय आणि मग त्या प्रवासात आम्हाला जे भोजन लागणार आहे ते आम्ही घरून पॅक करून घेतो, तयार करून घेतो. आजच्या भाषेत टिफिन किंवा जेवणाचा डबा. हालेलुया. विषय मी म्हटलं ना थोडासा वेगळा आहे, पण ऐका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिदोरी ह्या काळामध्ये शिदोरीचं प्रमाण कमी झालंय, पण पुरातन काळात ज्यावेळेस लोक आपल्या घरून निघायचे त्यावेळेस वाटेत त्यांच्यासाठी हॉटेल्स किंवा ढाबे नव्हते आणि म्हणून आणि ते बाहेरचं घेणं पण त्यांना सुटेबल होईल की नाही माहीत नाही. आणि म्हणून आपल्याबरोबर जुन्या काळातले काही जे वयस्कर लोक आहेत त्यांना माझं म्हणणं एकदम अजून चांगल्या पद्धतीने कळेल की पूर्वीच्या काळी घरूनच जेवण घेऊन लोकांची निघायची पद्धत होती. पोट भरलेलं असलं तरी आपल्याबरोबर शिदोरी घेतल्याशिवाय लोक घराच्या बाहेर पडत नव्हते. पाणी घ्यायचे, शिदोरी घ्यायचे, जेवण घ्यायचे आणि शिदोरी घेऊन बाहेर पडायचे. अशी ही परिस्थिती आपण पाहतो. आणि आजही कोणी लेकरं शाळेत कॉलेजात जातात, कोणी ऑफिसला जातं तर त्यांच्यासाठी शिदोरी घेऊन जातात. ते आपल्याबरोबर आपलं जेवण घेऊन जातात. कोणी कामावर जाताना, कोणी युद्धावर जाताना, कोणी शेतात काम करायला जाताना आपल्याबरोबर आपला डबा, आपली शिदोरी असतेच. आणि जर एखादा व्यक्ती बराच काळ एखाद्या ठिकाणी असेल, जर समजा शेतातून एखाद्या वडिलांना तिथंच थांबायचंय तर मुलगा किंवा घरातला एक व्यक्ती त्याच्यासाठी जेवणाचा डबा, ती शिदोरी घेऊन तिथं जाणार. म्हणजे आपल्या परिवारातील तो सदस्य आहे तो शेतामध्ये उपाशी राहू नये ही त्यामागची धारणा. तर शिदोरी हा एक फार महत्त्वाचा भाग आपण पाहतो. बायबलमध्ये पण एक व्यक्ती आहे ज्याने आपल्या भावांसाठी शिदोरी नेलेली आहे. तर वाचूया आपण उत्पत्ती 37वा अध्याय 25 ते 28 वचनं. लक्ष देऊन ऐका. मग ते शिदोरी खावायस बसले असता त्यांनी वर नजर करून पाहिले, तो इश्माएली लोकांचा एक काफला उंटावर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलादाहून मिस्रास जात आहे असे त्यास दिसले. तेव्हा यहुदा आपल्या भावास म्हणाला, आपण आपल्या भावास ठार मारून त्याचा खून छपविला तर काय लाभ? चला आपण त्यास या इश्माएली लोकास विकून टाकू. आपण त्याचवर हात टाकू नये, कारण तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामासाचा आहे. हे त्याच्या भावास पसंत पडले. ते मिद्यानी व्यापारी जवळूनच चालले. तेव्हा त्यांनी योसेफास त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माएली लोकास 20 रुपयास विकून टाकले. ते योसेफास मिसर देशात घेऊन गेले. आमेन. या ठिकाणी एक तरुण मुलगा आहे ज्याचं नाव आहे योसेफ. सगळ्यांनी म्हणा योसेफ. हा योसेफ स्वप्न पाहायचा आणि स्वप्न पण त्याला फार विशेष पडायची. आणि त्या स्वप्नात त्याने पाहिलं, एकदा त्याने पाहिलं की एक पेंढी उभी आहे आणि सगळ्या बाकीच्या पेंड्या त्याला नमन करतायत. ज्यावेळेस त्यांनी भावांना सांगितलं, वडिलांना सांगितलं 11 पेंड्या नमन करतायत, भाऊ सगळे चिडले. सूर्य चंद्र ताऱ्याबद्दलचं पण त्याचं जे स्वप्न आहे प्रियांनो, या स्वप्नांमधून एकच अर्थ होत होता की बाकीचे सगळे जे भाऊ आहेत त्यांच्यामध्ये योसेफ श्रेष्ठ होणार आहे. योसेफ रौबेन सारखा घरातला ज्येष्ठ पुत्र नव्हता, तरी पण त्याच्या या सर्व स्वप्नांमुळे हे 11 भाऊ ऑफेंड झाले होते किंवा त्यांना आपल्या सख्या भावाचा तिरस्कार वाटत होता. ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला उंच करायचं ठरवतो, ज्यावेळेस देव ठरवतो की तुम्हाला आशीर्वादित करायचंय, त्यावेळेस कोणीही मनात कितीही वाईट तुमच्याबद्दल विचार आणले तरी ते सफल होणार नाहीत, कारण की निर्णय परमेश्वराचा आहे. त्याने तुम्हाला उंच करायचं ठरवलेलं आहे. जेव्हा देव ठरवतो तुम्हाला आशीर्वादित करायचं आहे, जगाला ते आवडो अगर न आवडो, तो तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया.
माझ्या प्रभूला कोणी थांबवू शकत नाही. किती लोक आमेन म्हणणार? आता म्हणून टाका, माझ्या प्रभूला, थोडा हिमतीनं, माझ्या येशूला कोणी थांबवू शकत नाही. वादळ त्याला थांबवू शकलं नाही प्रियांनो. वधस्तंभावरचे 3 खिळे त्याला थांबवू शकले नाहीत. मरण त्याला थांबवू शकलं नाही ना, त्याला थांबवू शकली कबरेवरची थोट. कुठलीही गोष्ट प्रभूला थांबवू शकली नाही. तो मरणावरती विजयी झाला प्रियांनो. हालेलुया. तो महान परमेश्वर आहे, विजेता देव आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, योसेफावर देवाची एक विशेष कृपा होती. आता हे सगळे जे भाऊ आहेत, 12 भाऊ, त्याच्यातला एक घरी राहिला. बाकी किती राहिले? 12तून 1 गेला. गणित पक्क आहे तुमचं, प्रभूला धन्यवाद. तर हे 11 भाऊ यांनी काय केलं की हे 11 भाऊ आपले कळप घेऊन दूर गेलेले आहेत. आणि दूर गेलेले असताना ते कळप तिकडे सांभाळत आहेत. कळप दूर घेऊन जाण्याचं कारण एवढंच, कळपाला हिरवळ लागते. हालेलुया. ती आपल्या घराच्या पाठीमागं जवळ असेल असं नाही, कुठेही असू शकते. कळप घेऊन हे भाऊ लांब दूर गेलेले आहेत. आणि आता त्यांचा बाप याकोब याला चिंता वाटली, माझ्या 11 लेकरं कुठं असतील, ते काय खात असतील, त्यांची काय स्थिती असेल, कळप व्यवस्थित असेल का, हिंस्र पशु येऊ शकतात, काही पण येऊ शकतात, काही होऊ शकतं. तर माझ्या मुलांची मला बातमी पाहिजे, ते बरे आहेत, खुशाल आहेत. आणि म्हणून या बापाने त्या योसेफाला सांगितलं, जा तुझे भाऊ बरे आहेत का पाहून ये, जा आणि सगळे कळप चांगले आहेत का पाहून ये. आणि जाताना या बापाने, कदाचित त्या काळाची रीतच होती, जाताना त्यांच्याबरोबर शिदोरी दिलेली आहे. आणि म्हणून 25व्या वचनात बायबल सांगतं की त्याचे भाऊ शिदोरी त्या ठिकाणी खावायस बसलेले होते, असं स्पष्ट इथं लिहिलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य हे प्रियांनो, की जो भाऊ आपल्या भावांची प्रेमाने विचारपूस करायला गेलेला आहे, जो भाऊ आपल्या भावांकरिता प्रेमाने भोजन घेऊन गेलेला आहे, जो भाऊ आपल्या बंधूंसाठी मनात प्रेम घेऊन त्यांचा शोध करत आहे. सैरा वैरा इकडं तिकडं फिरत असताना एक माणूस त्याला भेटला, अरे इथं नाही तुझे भाऊ, तिकडे गेले, तिकडे जा. आणि मग तो त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याचे भाऊ त्याला लांबून दिसले आणि योसेफाला आनंद झाला. योसेफ जेव्हा लांबून येत होता, या 11 भावांमध्ये एक थोडा डावपेच सुरू झाला. हा स्वप्नदर्शी इकडे आलाय, याला जगू देता कामा नये, याला आज बरोबर मारायचं, आज त्याचा खूनच करून टाकू म्हणजे विषय संपून जाईल. आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, एक भाऊ मध्यस्थी करतो, नको नको त्याचा खून करायला नको, सख्या भावाला मारतात का कोणी, आपण त्याला खड्ड्यात फेकून टाकू आणि घरी जाऊन सांगू की त्याला कुणीतरी जनावराने मारून टाकलं. त्यांचं प्लॅनिंग चालू आहे, त्यांचं बोलणं चालू आहे. योसेफ तिथं पोहोचला, 11 भाऊ तिथं जमलेले आहेत. सख्या भावांनी झडप टाकली आणि सख्या भावांनी त्याचा जो सुंदर झगा बापाने दिला होता, तो झगा त्यांनी काढून घेतला आणि योसेफाला खड्ड्यात फेकून टाकलं. देवाच्या प्रिय लोकांनो, सख्खे लोक कदाचित तुम्हाला खड्ड्यात टाकतील, पण माझा देव तुम्हाला खड्ड्यातून बाहेर काढणारा परमेश्वर आहे. तुम्हाला वाटत असेल आज मी कर्जाच्या खड्ड्यात गेलेलो आहे, मी दारिद्र्याच्या खड्ड्यात गेलेलो आहे, मी आजाराच्या खड्ड्यात गेलेलो आहे, माझ्या समाजाने मला धिक्कारलं, माझ्या परिवाराने मला धिक्कारलं, पण लक्षात ठेवा, खड्ड्यातून बाहेर काढणारा देव तुमच्या बरोबर असणार आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, योसेफाचे भाऊ त्याला खड्ड्यात टाकतायत आणि मग ते बाहेर काय करतायत, एक भाऊ रडत बसलाय खड्ड्यात आणि बाकीचे भाऊ खड्ड्याच्या बाहेर मेजवानी करतायत. तुमच्या दुःखाला दुःख समजणारे लोक जगात कमी आहेत प्रियानो. लक्ष देऊन ऐका. तुम्ही रडाल, त्या परिस्थितीत तुमच्या बरोबर रडणारे लोक जगामध्ये कमी आहेत. तुमचं दुःख समजून घेणारे लोक जगामध्ये कमी आहेत. देवाच्या प्रिय लोकांना, सख्या भावांना दया येईना. अरे ज्याने आपल्यासाठी शिदोरी आणली त्या भावाचा त्यांनी त्याग केलाय, ज्याने आपल्याला प्रेम दाखवलं त्या भावाचा त्याग केला, त्याला खड्ड्यात उघडं वागडं दिलं टाकून. आणि हे इकडं मस्तपैकी त्या ठिकाणी खायला बसलेत, मजा करायला बसलेत, जेवायला बसलेले आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, कोणी विचारायला तयार नाही, दादा तू जेवलास का, तू उपाशी आलं का रे, आमच्यासाठी आणलंस पण तू स्वतःचं काही काळजी करतो का, कोणाला काही घेणं देणं नाही. योसेफ खड्ड्यात आहे, 11 भाऊ मिळून त्या ठिकाणी मेजवानीला बसलेले आहेत, जेवायला बसलेले आहेत. आणि तितक्यात देवाच्या प्रिय लोकांनो, काही इस्माइली लोकांचा ताफा तिथून आला आणि मग एकाने युक्ती काढली, याला विकून टाकू. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्हाला माहित आहे की या
योसेफाला भावांनी खड्ड्यात टाकलं. काही वेळाने त्याने 20 रुपयाला त्याने योसेफाला विकून टाकलं. प्रियांनो, किती रुपयाला? फक्त 20 रुपयाला. त्यांच्या प्रेमाची किंमत त्यांनी केली. फक्त 20 रुपयाला आपल्या भावाला विकून टाकलं. फार वाईट त्यांनी गोष्ट केली. आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, हा योसेफ खड्ड्यात जातो. नंतर त्या लोकांच्या हाती, मिद्यानी लोकांच्या हाती विकला जातो, इश्माईली लोकांच्या हाती विकला जातो. तिथून तो पोटिफाराच्या घरी जातो. खोटे हाळ त्याच्यावरती घेतले जातात. तिथून तो जेलमध्ये जातो. देवाच्या प्रिय लोकांनो, योसेफाचं जीवन खडतर आहे, पण त्या खडतर प्रवासात त्याने कधीच देवाचं नाव सोडलं नाही. पापात पडण्याचा प्रसंग आला त्यावेळेस तो त्या पोटिफाराच्या बायकोला म्हणतो, मी माझ्या देवाच्या विरुद्ध पाप कसा करू, मी माझ्या देवाच्या विरुद्ध कसा जाऊ. आणि तिथून त्याने पळ काढला. तिथून तो निघून गेला. त्याच्या चांगुलपणाबद्दल त्याला शिक्षा मिळाली आणि त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. एक दिवस असा आला की हा योसेफ पूर्ण मिस्र देशाचा प्रेसिडेंट झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. राजा आणि राजानंतर कोणाचं स्थान? प्रेसिडेंट, अध्यक्ष, देशाचा मुख्य असा व्यक्ती तो झाला. आणि तो दुसऱ्या दर्जावरचा व्यक्ती झाला. हे आम्ही आजपर्यंत बायबल शिकवणाऱ्या लोकांकडून ऐकलेलं आहे. पण आज मी त्याच्यात एक थोडंसं बायबलच्याच वचनातून एक त्याच्यात माहिती तुम्हाला सांगत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, फारो श्रेष्ठ नव्हता, योसेफ श्रेष्ठ होता. लक्षात घ्या. त्याचं कारणही सांगतो. योसेफ फारोसाठी बापा समान होता. किती लोक आमेन म्हणतील? मग बाप मोठा आहे का मुलगा मोठा आहे? बाप मोठा आहे. हालेलुया. देवाने या गुलामाला, देवाने खड्ड्यात टाकलेल्या माणसाला, देवाने या जेलमध्ये टाकलेल्या माणसाला असं बाहेर काढलं की त्याला राजाचा बाप बनवून टाकलं. हालेलुया. बोला येशू मसीह की. आज तुम्ही कुठल्या दशेत आहात आणि स्थितीत आहात? देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या दशेत जगाने तुम्हाला बघितलंय त्या दशेत इथून पुढे ते बघणार नाहीत. देव तुम्हाला उच्च स्थानावरती घेऊन जाणारा देव आहे. हालेलुया. बोला येशू मसीह की. पहिली शिदोरी संपली. सगळ्यांनी म्हणा, पहिली शिदोरी योसेफाची शिदोरी. दुसरी शिदोरी आता ती कोणाची आहे का? पहिले शमूएल 17वा अध्याय 17 ते 20 वचन वाचूया आपण. 17. तो चॅलेंज करायचा, तो देवाविरुद्ध बोलायचा, इस्रायल लोकांबद्दल बोलायचा आणि तो म्हणायचं कुणी पण या माझ्याशी युद्ध लढा. हालेलुया. सगळ्यांना चॅलेंज करायचा. इकडं शाऊल राजा थरथर थरथर, अख्खे इस्रायल सैन्य थरथर थरथर, सगळे घाबरायचे. कोणाची हिंमत होईना त्या बलिष्ठाशी लढण्याची. हा दावीद एक तरुण लहान मुलगा आहे जो शिदोरी घेऊन आलेला आहे. तो यावेळेस आला होता शिदोरी घेऊन, पण त्या ठिकाणी ज्यावेळेस लोकांची चर्चा बोलत होता, लोकांची डिस्कस करत होता की काय झालं, काय होणार, काय नाही, हे बोलत असताना अचानक एक भाऊ त्याचा आला. सक्का भाऊ, तू काय करतोस? बापाची थोडी मेंढर आहे, तुला सांभाळता येत नाही का नीट? इथं काय करतो? युद्ध बघायला आला का? त्याचा भाऊ त्याच्यावरती चिडला. हालेलुया. जो सख्खा भाऊ शिदोरी घेऊन आलाय, प्रेमाने भोजन घेऊन आलाय, भाकर घेऊन आलाय, त्याच दाविदावरती त्याचा सख्खा भाऊ नाराज झाला आणि चिडला. देवाच्या प्रिय लोकांनो, काही वेळातच त्या ठिकाणी दाविदाच्या अंतःकरणात देवाने कार्य केलं आणि परमेश्वराच्या उपस्थितीत तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, दाविदाने निर्णय घेतला, कोणी लढो अगर न लढो, माझ्या परमेश्वराच्या नावात मी गल्ल्याताबरोबर लढायला तयार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. आज तुमची अडचण गल्ल्यातासारखी तुमच्या पुढे उभी असेल. आज तुमची अडचण, प्रॉब्लेम तुम्हाला मोठे दिसतात, त्यावेळेस त्या प्रॉब्लेमकडे लक्ष केंद्रित नाही करायचं. प्रॉब्लेमपेक्षा मोठा देव आहे त्याच्याकडे बघायचं. आणि मग हिंमत येते, ताकद येते. जगात कोणाकडे ताकद नव्हती ती ताकद त्या दिवशी या दाविदाकडे आली. आणि तो दावीद शाऊल राजाकडे घेऊन येण्यात आला. आणि ज्यावेळेस तो तिथं नेण्यात आला त्याने सांगितलं, मी लढतो. ओके, याला चिलखत द्या, याला तलवार द्या, याची पूर्ण तयारी करा, याला युद्धावर जायचंय, याला गल्ल्याताबरोबर लढायचंय. सगळी पूर्ण तयारी केली आणि म्हटलं जा. आणि मग तो असं चालायला लागला, कारण एवढं ओझं झालं त्या चिलखताचं, त्या तलवारीचं. त्या ओझ्यानेच मरतो की काय अशी स्थिती झाली. तो म्हटला, हे नको मला, हे मी काढून ठेवतो, मी माझ्या स्टाईलमध्ये युद्ध लढणार. हालेलुया. बोलो येशू मसीह की. दाविदाने
ओहळामध्ये जाऊन त्याने किती गुळगुळीत गोटे घेतले? 5. आणि जसे 5 गुळगुळीत गोटे त्याने शोधून घेतले. ते गोटे गुळगुळीत कशामुळे होतात माहिती आहे तुम्हाला? ओहळामध्ये काय वाहतं? पाणी वाहतं. त्या ओहळामध्ये ते ओबडदोबड असणारे गोटे कैक वर्ष त्यांच्यावरून पाणी जाऊन 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 ते गुळगुळीत होतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओहळामध्ये गुळगुळीत, ओहळाच्या बाहेर ओबडदोबड. कळालं तुम्हाला? तुम्ही ऐकत नाही असं मला वाटतंय. ओहळामध्ये, ओहळाच्या बाहेर ओबडदोबड. ते गुळगुळीत का झाले? पाण्यामुळे. पाणी तर वचनाचं प्रतीक आहे. वचनात आल्यानंतर आमचे ओबडदोबड स्वभाव छान व्हायला सुरुवात होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधी कधी काही लोकांना सवय असते, काही लोकांना सवय असते रफ भाषा, कधी प्रेमाचे शब्द नाही. त्यांना असं वाटतं की आम्ही कोण आहे आणि कोण नाही. जर असा एखादा संदेष्टा तुमच्या पुढे आला तर मनात म्हणायचं, देवा याला ओहळात घेऊन ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला देवाने प्रीतीने वागण्यासाठी पाचारण केलंय. हालेलुया. हा दावीद त्या ओहळातले गोटे शोधतो, जे बेस्ट आहेत, एकदम गुळगुळीत आहेत, असे तो शोधून घेतो आणि शोधल्यानंतर आपल्या धनगरी बटव्यामध्ये तो ठेवतो. 5 गोटे त्याच्याकडे आहेत. काही अभ्यासकांच्या मते असं त्यांचं म्हणणं आहे की गल्ल्यातला अजून 4 भाऊ होते. आले सगळे भाऊ तर सगळ्यांची बॅटिंग करून टाकू म्हणून 5 गोटे घेतले होते. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, 5 गुळगुळीत गोटे त्याने घेतले आणि जाऊन गल्ल्याता पुढे उभा राहिला. आता गल्ल्याताचं कन्फेशन, जे तुम्ही बोलता ते फार महत्वाचं आहे. आमेन. उगाच काही वाटेल ते बोलायचं नाही. गल्ल्यात तो जायंट उभा आहे तिकडं आणि दाविदाला विचारतो, मी काय कुत्रा आहे का मला मारायला काठी घेऊन आला? स्वतःच्या तोंडाने बोलला, मी काय कुत्रा आहे का? हा आहेस, अभी थोडा देर में कुत्ते की मौत मरेगा. हालेलुया, प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी तो गल्ल्यात दाविदाच्या विरुद्ध बोलतोय. भाला बर्ची त्याचे हत्यार घेऊन एकदम सज्ज होऊन तो दाविदाकडे आलाय आणि दाविदाकडे गोफन, हातात एक काठी आणि 5 दगड. बस हीच त्याची शस्त्र सामग्री. बोलो येशू मसीह की. गोफन खूप चांगला हत्यार आहे, बरोबर? हो हो हो, बोला बोला. गोफन चांगला हत्यार आहे. आता हो आणि नाही दोन्ही बोलतात काही लोक. हो नाही. जर गोफन चांगला हत्यार असतं, आपल्या सगळ्या पोलीसवाल्यांकडे कमरेला गोफनच असली असती. इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर हा कोण आहे? लय मोठा भाई आहे, औरंगाबादचं डॉन आहे, ह्याच्याकडे गोफन आहे. काय बोलता राव तुम्ही? गोफन चांगला हत्यार आहे? दाविदाचं हत्यार चांगलं नाही, दाविदाचा देव चांगला आहे. हालेलुया. तुमच्याकडे काय त्याला महत्व नाही, तुमच्याकडे कोण आहे त्याला महत्व आहे. तुमच्या पक्षाचा कोण आहे, कोणत्या देवाची तुम्ही आराधना करता ते महत्वाचं आहे. दाविदाने आपल्या बटव्यात हात घातला. किती दगड आहेत? प्रत्येक दगड म्हणतो, प्रत्येक गोटा म्हणतोय, सॉरी ऐक ना, त्याला घे ना. तो हात घालतो, चेक करतोय कोणाला घेऊ. प्रत्येक गोटा म्हणतो, प्लीज मला नको, त्याला घे ना. चर्चमध्ये हेच चाललंय. पाळक साहेबांनी कधी सांगितलं आज चर्चची साफसफाई करायची? आज मला ड्युटी आहे, ओव्हर टाइम आहे, घरी घोरत पडतो. जो तयार आहे देव त्याला वापरतो. जो म्हणतो हो प्रभू मी आहे, मला वापर, त्याला देव वापरतो. तो एक गुळगुळीत गोटा सगळ्यांमध्ये बेस्ट शोधून काढला. गोफणीत असा भिरकावला, हालेलुया, असा भिरकावला, असा भिरकावला, असा गल्ल्यातला असा लागला इकडं. बायबलमध्ये लिहिलंय की गल्ल्यात पालथा पडला. इकडून लागलं तर कुठं पडायला पाहिजे, पण बायबलमध्ये लिहिलंय तो का
खूप विचार केल्यावर मला लक्षात आलं, दाविदाने गोफणीने फटका इथून मारला, एवढा पॉवरफुल नव्हता. देवाने मागून टपली मारली, फाट, ती जास्त पॉवरफुल होती. तुमच्या युद्धात तुम्ही निमित्त आहेत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? तुम्ही नुसती तलवार काढली तरी तुमचा वैरी खलास आहे, कारण लढणारा देव आहे तुमच्यासाठी. हालेलुया. तुम्ही निमित्त मात्र आहेत. तुम्ही निमित्त मात्र आहेत. एवढा मोठा गल्ल्यात असा घुमा घुमा के मारा. हालेलुया. दाऊद ने गोलियत को गोपन से मारा, लेकिन कैसा मारा? सगळ्यांनी म्हणा, घुमा घुमा के. यूपीचं कोणी आहे का? घुमाई घुमाई के मारा रे भैया, ऐसा घुमाई के मारा. गल्ल्यात डायरेक्ट खाली कोलॅप्स. त्याची तलवार घेतली आणि त्याचा शिरच्छेद केला. तलवार आणली होती दाविदाला मारायला, पण त्याच तलवारीने त्याचा शिरच्छेद झाला. सांगण्याचं तात्पर्य हे, तुमच्या वैऱ्याची हत्यारं फेल होणार आहेत प्रियांनो. तुमच्या वैऱ्याची हत्यारं तुमच्यावर चालणार नाहीत. तुमच्या वैऱ्यांची हत्यारं तुमच्या विरुद्धात संपलेली आहेत, कारण तुमच्याबरोबर परात्पर देव आहे. काय तो प्रवास पुढचा मग त्याचा. वा वा वा, प्रभूला धन्यवाद. तर परत आपल्या शिदोरीकडे येऊया. बोलो येशू मसीह की. योसेफ आपल्या भावांसाठी शिदोरी आणतो. दावीद आपल्या भावांसाठी शिदोरी आणतो. याचे पण भाऊ त्याचा द्वेष करतात, योसेफाचे. दाविदाचे भाऊ पण त्याचा बोलत नाही, तुम्ही त्याचा द्वेष करतात. दोन्ही स्थिती बघा काय आहेत. द्वेष करतात. पण काय या देवाच्या लोकांचं कॅरेक्टर आहे. हालेलुया. मला ही वचनं एवढी मनाला भावतात ना, किती पॉवरफुल वचनं आहेत. बरं, ज्या वेळेस भावांना शिदोरी दिली आणि ह्या भावांनी त्याला खड्ड्यात टाकलं, विकलं, त्याच्यानंतर आपल्या औरंगाबादचा एखादा भाऊ असता तर म्हणला असता, तुला जिंदगीत कधी भाकर नाही मिळणार बॉस माझ्याकडून. आता तू भीक माग माझ्या पुढं, तुला नाही देत मी आता. हालेलुया. ह्या दाविदाच्याकडे बघा, उगाच आणली भाकर मी याच्यासाठी असं म्हटलं असतं. पण काय त्यांचं अलौकिक स्वभाव आहे. हा योसेफ ज्यावेळेस मोठ्या हुद्द्याला जातो, जगात दुष्काळ पडतो, आणि ते तुम्हाला 7 कणसांचं 7 गायींचं ते स्वप्न तुम्हाला ठाऊक आहे. आणि शेवटी फक्त एवढं सांगेन की जगात दुष्काळ पडलेला असताना परत त्याच भावांना गरज पडली आणि परत त्यांची गरज योसेफाने पूर्ण केली. हालेलुया. देवाकडे आज प्रार्थना करा, देवाला सांगा, माझ्या परिवाराचा मला योसेफ बनव माझ्या देवा. माझ्या घराची गरज पूर्ण करणारं मला बनव. माझ्या नातलगांची, माझ्या मंडळीची गरज पूर्ण करणारं मला बनव. माझ्या परिवाराचा योसेफ मला बनायचंय. हालेलुया. माझ्या परिवाराचा योसेफ मला बनायचंय. मला खड्ड्यात टाकणारं नाही बनायचंय, मला विकणारं नाही बनायचंय, मला देणारं बनायचंय. मला असं बनव की माझ्या परिवाराच्या गरजा मी पूर्ण करणार. हालेलुया. इकडं दावीद ज्या वेळेस ना ते युद्ध त्याला त्या गल्ल्याताबरोबर लढायचं होतं, त्याच्या आधीच तो विचारतो काही लोकांना, जो लढेल त्याला काय मिळेल, जो लढून जिंकून येईल त्याला काय मिळेल. काय नाही, त्याला पैसा मिळेल, त्याचं घराणं स्वतंत्र केलं जाईल, म्हणजे नो टॅक्स, त्याला GST पण नाही, आणि कुठल्या एसटीत बसला तर तिकीट पण नाही. बोलो येशू मसीह की. त्याला टॅक्सच नाही, सगळं फुकट, आणि त्याचं राजकन्येबरोबर लग्न. हा तरुणच होता. हालेलुया. त्याला ती ऑफर फार आवडलेली दिसते. हालेलुया. देवाने सगळी योजना घडून आणली आणि सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आपण पाहतो. देवाच्या प्रिय लोकांनो, दाविदामुळे त्याच्या भावाने त्याचा तिरस्कार जरी केला असला तरी त्या भावांना पण दाविदामुळे फायदा झाला की त्यांचं अख्खं घराणं फ्री झालं. हालेलुया. मोफत त्यांना सगळ्या गोष्टी, त्यांना टॅक्स नाही, त्यांना गव्हर्नमेंटकडे काही भरायची गरज नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, सांगण्याचं तात्पर्य हे की जे शिदोरी आणणारे हे जुन्या करारातले 2 भाऊ आहेत, किंवा हे जे 2 देवाचे महान व्यक्ती आहेत, योसेफ असो किंवा दावीद असो, देवाने त्यांच्यामध्ये आशीर्वाद ठेवला. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी बायबलचं वचन स्पष्ट आहे. योसेफाने भावांसाठी शिदोरी आणली. दुसरा, दावीद भावांसाठी शिदोरी आणली. आता आणखी तिसरं एक उदाहरण आपण पाहणार आहोत.
तिसरं उदाहरण आहे येशू ख्रिस्ताबद्दल. हालेलुया. योहान 6वा अध्याय 35वा वचन. ही कोणती शिदोरी आहे ऐका. योहान 6 आणि 35. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. आमेन. मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. आमेन. हालेलुया. ती भाकर येशू ख्रिस्त. देवाच्या प्रिय लोकांनो, तुमच्या आणि माझ्यासाठी ही शिदोरी देवबापाने पाठवली आहे. हालेलुया. त्या भावांसाठी शिदोरी पाठवली, आणि आज आमच्यासाठी जी शिदोरी आलेली आहे ती स्वर्गातून आहे, आणि ती जीवनी भाकरीची शिदोरी आहे. प्रियांनो, मरणाऱ्या जगाला जीवनी भाकरीची गरज आहे. हालेलुया. परमेश्वराच्या या एकुलता एक पुत्राची गरज संपूर्ण विश्वाला आहे. येशू ख्रिस्त ही अशी भाकर आहे की जी एकदा खाल्ली तर परत कधी भूक लागणार नाही. ही सार्वकालिक भाकर तुमच्या आणि माझ्यासाठी जगामध्ये आलेली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, सैतानाला हे मर्म समजलंच नाही. बायबलचे मर्म कळण्यासाठी आमच्यामध्ये बायबलचा लेखक अर्थात पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे. सैतानाकडं फक्त घाणेरडा आत्मा आहे, त्याच्याकडं पवित्र आत्मा नाही. त्याला मर्म कळालं नाही, आणि म्हणूनच मत्तयाच्या 4 अध्यायाच्या 3 वचनात म्हणतो, जर तुला भूक लागली आहे तर भाकरी करून खा. कशाच्या? धोंड्याच्या. ह्याच्या डोक्यात धोंडा घालू नये का? हालेलुया. कसा धोंड्या आहे हा? हालेलुया. त्याला मॅनर्स आहे का? जीवनी भाकरीला म्हणतो तुला भाकर पाहिजे तर धोंड्याच्या भाकरी कर. कसं धोंड्यासारखा विचार आहे हा? देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूने त्याला उत्तर दिलं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. हे वचन जीवन देणारं वचन आहे. प्रियांनो, हे वचन जीवन देणारं वचन आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या वचनाला खूप लोकांनी मिटवण्याचा प्रयत्न केला. खूप लोकांनी वचनाला धिक्कारण्याचा प्रयत्न केला. कैक तत्वज्ञानांनी सांगितलं बायबल जास्त दिवस टिकणार नाही. या बायबलच्या वचनावरती खूप लोकांनी जगामध्ये आक्षेप घेतला. बायबलचं भाषांतर करणाऱ्या लोकांचा खून करण्यात आलेला आहे. या बायबलला खूप राजांनी, मोठ्या मोठ्या लोकांनी मिटवण्याचा, संपवण्याचा प्रयत्न केला, पण ते मोठे मोठे म्हणणारे ते संपले, पण बायबल संपलं नाही. कारण की हा जिवंत देवाचा पवित्र शब्द आहे. जगातलं सगळ्यात महागडं पुस्तक बायबल आहे. सगळ्यात फुकट वाटलं जाणारं पुस्तक बायबल आहे. सगळ्यात जास्त प्रमाणात छापलं गेलेलं पुस्तक बायबल आहे. सगळ्यात सामर्थ्यवान पुस्तक बायबल आहे. हे बायबल जिवंत देवाचा शब्द आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या वचनावरती आम्ही प्रेम केलं पाहिजे. हालेलुया. या वचनामध्ये सामर्थ्य आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त स्वतः शब्द आहे, आणि त्या ठिकाणी त्या सैतानाला ते उमगलंच नाही की हा स्वतः जीवनाची भाकर आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, ज्यावेळेस येशूचं शेवटचं भोजन त्याने केलं, आणि त्या भोजनामध्ये सगळे शिष्य एकत्र जमलेले आहेत, आणि त्यावेळेस लूक याचा 22वा अध्याय 19 आणि 20 वचन आपण वाचलो आहोत. लूक याचा 22वा अध्याय 19 आणि 20 वचन आपण वाचूया. मग त्याने भाकर घेऊन व उपकार स्तुती करून ती मोडली. हालेलुया. प्रभूने भाकर घेतली, उपकार स्तुती केली, ती भाकर मोडली, आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी दिले जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे. ती भाकर आणि ते रक्त आमची शिदोरी आहे. प्रियांनो, हालेलुया. त्या भाकरीने आम्हाला तृप्त केलं. प्रियांनो, देवाच्या लोकांनो, ज्याला ख्रिस्त मिळाला, प्रभू मिळाला ना, एकदा येशू मिळाला, तो माणूस इतका संतुष्ट आणि आशीर्वादित होतो ना की त्याच्या जीवनात एक त्याला अलौकिक असं समाधान प्राप्त होतं. ज्यावेळेस एखादा दारुडा मरण पावतो म्हणा, किंवा एखादा
सगळ्यांना माहीत असतं की हा नक्की याचं पुढं काय झालं असेल. हालेलुया. तरी आमच्यासारख्या गरीब पाळक लोकांना म्हणावं लागलं, आमच्या बंधूंना प्रभू तू स्वर्गात स्वीकारलंस याबद्दल धन्यवाद. बघणारे म्हणतात काय पाळक लबाड आहे. हालेलुया. काय करणार आता आम्ही तरी. आता आम्ही म्हटलं की प्रभू हा नरकात गेलाय तर नातेवाईक लगेच आमच्या भेटीला येतील. हालेलुया. नाही बोलू शकत, काय करायचं. देवाच्या प्रिय लोकांनो, स्वर्ग म्हणजे काय. स्वर्ग म्हणजे जिथं परमेश्वर आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताने भाकर मोडली, शिष्यांना दिली. ती भाकर आज येशू ख्रिस्त आमच्यासाठी आहे. त्याचं शरीर आणि त्याचं रक्त आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. येशूचं रक्त या जगामध्ये आम्हाला सर्व पापापासून सोडवणारं रक्त आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, येशूच्या रक्तामध्ये अफाट सामर्थ्य आहे. सर्व गेलेल्या पिढ्यांची पातकं, या पिढीची पातकं आणि येणाऱ्या सर्व पिढ्यांची पातकं धुण्याचं सामर्थ्य फक्त येशूच्या रक्तामध्ये आहे. ज्यांनी या येशूच्या रक्तावरती विश्वास ठेवला, परमेश्वराने त्यांना शुद्ध, पवित्र आणि आशीर्वादित जीवन दिलेलं आहे. येशूचं रक्त सामर्थ्यवान रक्त आहे. या रक्तामध्ये जय आहे, या रक्तामध्ये विजय आहे. या रक्ताने सगळे वंश, सगळे भाषा, सगळे जगातले लोक या रक्ताने विकत घेतलेले आहेत. हे रक्त आम्हाला स्वर्गात जाण्याचा अधिकार देतं. फक्त रक्तच आहे जे येशूचं, जे आम्हाला आशीर्वादित करू शकतं. हालेलुया. जे रक्त प्रभूने वधस्तंभावर सांडलं प्रियांनो, ते रक्त फार प्रभावी, फार सामर्थ्यवान रक्त आहे. हालेलुया. या रक्तामध्ये जय आहे. या रक्तानेच आम्हाला विकत घेतलंय. आणि म्हणून ही गोष्ट आम्ही कधीच विसरता कामा नये की आमच्यासाठी शिदोरी देण्यात आलेली आहे. आणि ती शिदोरी म्हणजे साक्षात प्रभू येशूचं शरीर आणि त्याचं रक्त आहे. भाकर आणि हा प्याला त्याने आम्हाला दिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, योसेफाला त्याच्या बापाने पाठवलं होतं. आमेन. दाविदाला, येशूला, बोला येशू मसीह की. योसेफाला पण बापाने पाठवलं, दाविदाला पण बापाने पाठवलं आणि येशूला पण त्याच्या बापाने पाठवलेलं आहे. हालेलुया. योसेफाला म्हणलं भाकरी घेऊन जा. योसेफ भाकरी घेऊन गेला, दावीद भाकरी घेऊन गेला, पण येशू भाकरी घेऊन नाही, स्वतः भाकर बनून आला. हालेलुया. तो स्वतः तुमच्या आणि माझ्यासाठी भाकर होऊन जगामध्ये आलेला आहे. ज्यांच्यासाठी शिदोरी नेली तेच योसेफाचे भाऊ चुकीचे वागले असतील, दाविदाचा भाऊ चुकीचा वागला असेल, पण आज ही शिदोरी तुमच्याकडे आली. येशू बरोबर चुकीचं नाही वागायचं. किती लोक आमेन म्हणतील. पवित्र आत्म्याला खिन्न नाही करायचं. हालेलुया. नाही चालत आपल्या देवाला म्हणजे नाही चालत. हालेलुया. देवासाठी काहीही सोडायला तयार व्हा. किती लोक आमेन म्हणतील. देवाने सांगितलं ना ही गोष्ट सोड, त्या गोष्टीत तुम्हाला किती लाभ असो नाही तर काही असो, ती गोष्ट सोडून द्या. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, सांगण्याचं तात्पर्य हे, प्रभू आला, सैतानाला जायला लागतं. इथं लाईट दिसते आहे का नाही? सगळ्यांना दिसते. रॅप्चरच्या जवळचे लोक दिसते, लाईट आहे. प्रभूला धन्यवाद. हालेलुया. ही लाईट चालू केल्यानंतर ह्या लाईटला रिक्वेस्ट करावी लागते का? अंधारा मी तुला सांगतोय निघून जा, आत्ताच्या आत्ता तुला जावं लागेल, कारण मी प्रकाश आहे, मी आलेलो आहे. काय सांगायची गरज आहे? प्रकाश आला की अंधाराला जावं लागतं. प्रभू आला की सैतानाला जावं लागतं. येशू आला की आजाराला जावं लागतं. येशू आला की दारिद्र्याला जावं लागतं. येशू आला की प्रत्येक वाईट गोष्टीला जावं लागतं. प्रभू आया है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांना, ते तुम्ही बघता ना, असं चोर चोरी करत असतात आणि मध्येच पोलिसांचा सायरन वाजतो, ए पोलीस आ गया भाग. तसंच होतं. प्रभू आला, उपस्थितीमध्ये दुरात्मे पळून जातात. हालेलुया. ए भाग, वो आ गए जिसने 2000 साल पहले अपना थोबडा बिगाड़ दिया था, वो आ गए. हालेलुया. येशूच्या उपस्थितीने वाईट गोष्टी निघून जातात. प्रियांनो, ती उपस्थिती आमच्याकडे असणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, शिदोरी मिळाली तरी सख्खे भाऊ चुकीचे वागले, पण आज आम्ही प्रभूला अभिवचन देऊ की आज नंतर मी चुकीचं वागणार. हालेलुया.
देवाच्या प्रिय लोकांनो, योसेफाची शिदोरी भावांनी खाल्ली आणि त्यांना परत भूक लागली. दाविदाची शिदोरी भावांनी खाल्ली त्यांना, पण एकदा येशूची शिदोरी घेतली ना, आयुष्यात परत भूक लागत नाही प्रियांनो. हालेलुया. हे जीवनी जल, ही जीवनी भाकर एकदा घेतली ना की बस, मग माणसाला जीवनामध्ये काहीच दुसऱ्या गोष्टी प्रिय वाटत नाहीत. हालेलुया. तुम्ही त्याच गोष्टी रात्रंदिवस करत राहाल, तुम्हाला फक्त प्रभूच्या कार्यात आनंद वाटत राहील. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना, तुम्हाला त्याच गोष्टींमध्ये प्रभूचं गौरव करण्याची तुम्हाला संधी मिळत जाईल. देवाच्या प्रिय लोकांनो, बाकीच्या सगळ्या भावांनी शिदोरी खाल्ली, योसेफाची शिदोरी खाल्ली, संपली, दाविदाची संपली, पण येशूची शिदोरी जीवनी भाकर कधी संपणार नाही. हालेलुया. ही पुरून उरणारी भाकर आहे प्रियांनो. वाटत राहा, ती वाढत राहणार आहे. हालेलुया. ही भाकर वाटत राहा, ती वाढत राहणार आहे. एक लहान मुलाने अशी शिदोरी आणली होती. तुम्हाला माहिती आहे का, 5 भाकरी 2 मासे त्यांनी कुणासाठी आणले होते? कुणासाठी? असं लिहिलंय तिकडं. माहिती आहे कोणाला? नाही माहीत. मला पण नाही माहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणासाठी आणले होते काय माहीत. आता जे लिहिलंच नाही ते मी कुठून सांगू. बोले येशू मसीह की. कुणासाठी का आले ना, पण त्याच्या शिदोरीने 5,000 तृप्त झाले. हालेलुया. त्याच्या शिदोरीने त्याने जे अन्न आणलं होतं 5,000 तृप्त झाले. आता 5,000 लोकांना जेवण वाढायला किती लोक आहेत? 12. सगळ्यांनी म्हणा 12. 5,000 12 लोक वाढतात. कुणी टोपली घेतली आहे भाकरींची आणि कुणी टोपली घेतली आहे माशांची. हे लोक बसलेले आहेत. वाढायला सुरुवात झाली. भाकर 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 भाकर, मासा मासा मासा. थोड्या वेळानंतर हे मला भाकर, हे मला मासा, हे मला भाकर, हे मला मासा, भाकर मासा, भाकर मासा. फुल एकदम त्यांचा था थई थत्त. काय सोपं आहे? 5,000 लोकांना जेवण वाढलं. फक्त भाकर मासा वाढण्यात त्यांना काय त्यांची दशा झाली असेल. मी देवाकडे प्रार्थना करतो, ती दशा तुमची व्हावी आज नंतर. जीवनाची भाकर वाढण्यात रात्रंदिवस भाकर 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 घ्या घ्या घ्या, कारण प्रभू येणार आहे. त्याच्या आधी घ्या. येशू मेघावरती आरूढ होऊन येणार आहे, त्याच्या आधी घ्या. नंतर मिळणार नाही. वचन ऐकण्यासंबंधीचा दुष्काळ पडणार आहे प्रियांनो. हे सगळ्या ऑडिटोरियमच्या मीटिंग, युट्यूबवरचे सगळे संदेश हटवले जातील एक दिवशी. कान उघडे ठेवून ऐका. भविष्यवाणीपर शब्द आहेत. एक दिवस असा येईल, वचन तुम्हाला उघड्याने सांगता येणार नाही. एक दिवस असा येईल, वचन ऐकण्यासंबंधीचा दुष्काळ पडणार आहे. त्या वेळेस लोक शोधतील, पण त्यांना वचन सांगणारे भेटणार नाहीत, कारण वचन सांगणारे सगळे हालेलुया रॅप्चर मध्ये निघून जातील. हा समय भाकर वाटण्याचा, शिदोरी घेऊन जाण्याचा. शिदोरी देणाऱ्यांचा जगाने धिक्कार केला. ऐकताय तुम्ही? योसेफाचा, दाविदाचा, येशूचा, तुमचा पण तिरस्कार होणार. तरी तुम्ही ती भाकर वाटणार का? तरी सुवार्ता सांगणार का? तुमच्या जवळच्यांना नाही आवडलं तर तरी सांगणार? तुमच्या नातेवाईकांनी तुम्हाला वाईट म्हटलं तर? तुमच्या जवळच्या नातेवाईकांनी तुमचा धिक्कार केला तर? ते म्हटले समजा, बघा ते येशूचं नाव घेतलं तर लग्नपत्रिकेत तुझं नाव नाही टाकत. त्यांना काय म्हणणार? तुझी लग्नपत्रिका ठेव तुझ्याकडं, माझं नाव जीवनी पुस्तकात आहे. तिकडं नाव आहे माझं, इकडं आलं नाही तरी चालेल. तरी भाकर वाटणार? हो का नाही? योसेफाच्या भावांना किंवा दाविदाच्या भावांना जगातली भाकर खाऊन जगातला आनंद झाला. आम्हाला स्वर्गातली भाकर खाऊन स्वर्गातला आनंद झाला. हालेलुया. आमचा आनंद जगातला नाही. आमचा आनंदच वेगळा आहे. आमचा आनंद जगातला नाही, आमचा स्वर्गीय आनंद आहे. वेडे असतात लोक हे बायबल घेऊन चालणारे लोक. फटके पडतात तरी परत उठून काय नाही, आम्ही प्रभूची सेवा करतो. हालेलुया. अडचणी येतात, संकट येतात,
बघणारे म्हणतात संपला आता, तो म्हणतो नाही अजून संपला, अजून सेवा करणार आहे मी. हालेलुया. मी एवढ्या सहज संपत नसतो, मी संपणार नाही एवढ्या सहज. ही भाकर वाटण्याचं काम मला देवाने दिलेलं आहे. 12 जण जर 5,000 वाटतात तर आज इथं बसलेले अख्ख्या औरंगाबादची उलथापालथ करू शकतात. हा देवाचा शब्द आहे प्रियांनो. ते प्रभूचं वचन घराघरात जाऊन पोहोचणं गरजेचं आहे. प्रभूचं सामर्थ्य तुमच्या जीवनामधून इतरांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आपण हे सुवार्तेचं किंवा चांगल्या गोष्टी सांगण्याचं काम करतो, कोणाचा धर्म बदलायचा नाही, कोणाची जात बदलायची नाही, दारुड्याला सांगायचं येशू तुला मदत करणार आहे तुझी दारू सोडवण्यासाठी. वाईट आहे का चांगलं? छान गोष्ट आहे. वाईट गोष्टी करणाऱ्या लोकांना त्यांच्या वाईटातून बाहेर काढायचंय बस, आणि त्यांना येशूचं नाव सांगायचंय. देवाच्या प्रिय लोकांनो, काही लोकांचा आक्षेप आहे हे ख्रिश्चन लोक धर्म बदलण्यासाठी पैसे देतात. मी एवढे वर्ष झालो मला कुणी पैसे दिले नाही. कुठं मिळतात सांगा तरी? उलट झालंय. चर्चला आलं का पैसे द्यायला लागतात. चर्चला आलं की पैसे, यांना दान द्या, दशमांश द्या, मीटिंग आली पैसे द्या, कंटिन्यू पैसे, चर्चचं रिन्युएशन पैसे द्यावे लागतात. पैसे मिळत नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? खोटे आरोप आहेत. काय करायचं त्यांचं? आम्हाला भाकर वाटायला बोलवलंय, आम्हाला शिदोरी घेऊन जायला बोलवलंय. हालेलुया. त्या पौलाने अनेक ठिकाणी वचन सांगितलं, त्याला धोंडमार झाली, परत उठला, त्याने वचन वाचायला सुरुवात केली. त्याला कितीतरी वेळा त्याच्या हालापेष्टा केल्या, पण त्याने वचन सांगणं सोडलं नाही, त्याने चांगलं जीवन जगणं सोडलं नाही. योसेफाच्या भावाने तिरस्कार केला तरी त्याने त्यांचा पुरवठा केला. दाविदाच्या भावाने त्याचा तिरस्कार केला तरी त्यांच्यासाठी त्याने पुरवठा केला. येशूचा किती तिरस्कार झाला तरी तो प्रेम करायचं थांबत नसतो प्रियांनो. हालेलुया. जसा येशू आहे तसा आम्ही बनूया. काहीही हो, जीवनाची भाकर वाटत राहणार. हालेलुया. सत्य प्रचार करत राहणार. लोकांपर्यंत प्रभूचं सामर्थ्य पोचावं यासाठी निरंतर प्रार्थना आणि प्रयत्न करत राहणार. बोलो येशू मसीह की. आजच्या संदेशाचा विषय क्लिअर कट सगळ्यांना कळाला. शिदोरी. पहिली शिदोरी योसेफाची, दुसरी, तिसरी, आणि आमच्याकडे ती शिदोरी येशू नावाची, ती आम्हाला जगात जाऊन पोहोचवायची. हालेलुया. सगळं जग प्रभूच्या सामर्थ्याने भरण्यासाठी देवाने जबाबदारी तुम्हाला आणि मला दिलेली आहे. बोलो येशू मसीह की. आमेन. ज्या कामासाठी आपल्याला निवडलंय ते देवाचं काम करण्यासाठी तो प्रभू सतत आमच्या बरोबर राहणार आहे. तो कधीच म्हणणार नाही की, तो बाप असं म्हणत नाही की, प्रभू असं म्हणत नाही तू जा आणि कर. तो म्हणतो चल आपण दोघं पण जाऊ आणि ते काम करू. हालेलुया. तुम्ही जिथं जाल तिथं तुमचा प्रभू तुमच्या बरोबर असणार आहे. तुम्ही सुवार्तेसाठी जा, देवाच्या गौरवासाठी जा, प्रभू तुमची कधीच साथ सोडणार नाही. हालेलुया. देव कधीच त्याच्या लोकांना सोडत नाही. किती लोक आमेन म्हणणार आहे? देव कधीच सोडत नाही. देवाचं अभिवचन कधी व्यर्थ जात नाही. एलियाने त्याच्या जीवनामध्ये 7 चमत्कार केले. सगळ्यांनी म्हणा 7 चमत्कार. एलिया नंतर त्याचा दुप्पट अभिषेक कोणाला मिळाला? आलिशाला. एलियाने 7 चमत्कार केले, त्याच्या दुप्पट किती चमत्कार आलिशाने केले? 7 दुने, गणित पक्क आहे तुमचं, पण आलिशाने 13 चमत्कार केले. किती चमत्कार? 13 चमत्कार केले. आलिशा मेला, पण प्रॉमिस कसलंय? दुप्पटचं. प्रॉमिस कसलंय? अभिवचन कसलंय? दुप्पटचं. आलिशा 13 चमत्कार करून मरतो, पण देवाचं वचन मरत. त्याच्या त्या अस्तींना ज्यावेळेस श्रीमंत माणसाचं शरीर लागला, तो जिवंत झाला. 14वा चमत्कार घडला प्रियांनो. हालेलुया. देवाने जर प्रॉमिस केलं तर देवाचं प्रॉमिस पूर्ण होतं. हालेलुया. त्याने म्हटलंय तू जाशील तिकडं तुझा परमेश्वर तुझ्या बरोबर असणार आहे. तू जाशील तिथं देव तुझ्या बरोबर असणार आहे. प्रत्येक परिस्थितीत तो तुमच्या बरोबर सदैव राहायला तयार आहे. आमेन. बोलो येशू मसीह की. आज आम्हाला शिदोरी घेऊन सगळीकडे जायचं आहे. आमच्या जीवनामध्ये सगळ्यांनी पाहून त्यांना ख्रिस्त आमच्यामध्ये दिसला पाहिजे. जी भाकर स्वतः खाल्ली नाही, जी दुसऱ्यांना दिली, लोक घेतील का?
हालेलुया. बोलो येशू मसीह की. जी भाकर स्वतः खाल्ली नाही तुम्ही दुसऱ्यांना देता ते घेतील का? आधी ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये 100% असला पाहिजे. हालेलुया. आमच्या बोलण्यात ख्रिस्ताची झलक पाहिजे, आमच्या चालण्यात ख्रिस्ताची झलक पाहिजे. हालेलुया. आमच्या प्रत्येक दिनचर्येमध्ये प्रभू झळकला पाहिजे. तुम्ही वाटेने चालले तरी लोक म्हटले पाहिजेत जिवंत देवाचा दास, जिवंत देवाची दासी चाललेली आहे, अभिषिक्त चाललेला आहे. एवढं आमचं जीवन देवाच्या सामर्थ्याने भरलेलं पाहिजे. आणि मग ज्या वेळेस आम्ही सेवा करू ती सेवा वाढल्याशिवाय राहणार नाही, त्या सेवेमध्ये देवाचं गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे काम करत असताना प्रभू आमच्या बरोबर आहे. ही शिदोरी देत असताना प्रभूचं वचन, प्रभूचं नाव लोकांपर्यंत पोहोचवत असताना प्रभू कधीच आम्हाला सोडत नाही प्रियांनो. हालेलुया. कधीच नाही. त्याची साथ तुम्हाला आणि मला आहे. आज सेवेसाठी तुमची काही गरज असो, तुमच्या परिवारासाठी असो, तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी असो, ती प्रत्येक गरज परमेश्वर पूर्ण करणार. हालेलुया. बोलो येशू मसीह की. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद येशू. प्रभूचं सामर्थ्य इथे आहे. एक एक व्यक्तीला प्रभूचा आत्मा स्पर्श करत आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. अनेक असे लोक आहेत इथं की जे वाट पाहत होते कुठला क्षण माझ्या जीवनासाठी तू देणार आहेस, त्या क्षणी माझं जीवन परिवर्तित होणार आहे. हीच ती रात्र आहे, हीच ती रात्र आहे, हाच तो समय आहे, हाच तो वेळ आहे तुमच्या जीवनामधल्या ब्रेक थ्रू साठी. हाच तो समय आहे, हाच तो समय आहे. जीसस. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. हालेलुया. रबाबा सेके रेकेठो रोवराबाबाथो रोनो शांदरे. जीसस. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. शांता रावा सेके रेवेठो सोको रिखातो. प्रभूच्या आत्म्याचं सामर्थ्य एक एक व्यक्तीवर उतरत आहे. अग्नी मी पाहत आहे, अनेकांच्या जीवनावर अग्नी उतरताना मी पाहत आहे. देवाचं सामर्थ्य उतरलेलं आहे, प्रभूचं सामर्थ्य उतरलेलं आहे. देवाचा अग्नी एक एक व्यक्तीवर मी पाहत आहे. ओ राबा बाबा 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 शेबे रेबे सेके रिवांथो रबाथो रबाना मामा शांते रेबे सेके. जीसस. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. 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 ओ राबा बाबा 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 बाबा. बंधनं तुटत आहेत, अडखळ निघून चाललेत. ओ हालेलुया. 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 जीसस. 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 हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. प्रभू तुझ्या आत्म्याबद्दल धन्यवाद, तुझ्या अग्नीबद्दल धन्यवाद, तुझ्या सामर्थ्याबद्दल धन्यवाद. ओ राबा बाबा 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 शांते रेबे सेके रिखातो रामारामांथो. जीसस. जीसस. हालेलुया. 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 देवाचा आत्मा इथे आहे प्रियांनो. ज्या व्यक्तीच्या खांद्यांमध्ये वेदना होत्या त्या निघून गेलेल्या आहेत येशूच्या नावात. तुम्हाला जाणवत आहे तुमच्या शरीरातून आजार बाहेर चाललेले आहेत. गुडघ्यांच्या समस्या, पायातले विकार येशूच्या नावात निघून गेलेले आहेत. पाठीच्या मणक्याचे आजार येशूच्या नावात निघून गेलेले आहेत. येशूच्या नावात आरोग्याचं सामर्थ्य वाहत आहे. एक एक व्यक्तीला प्रभूचं सामर्थ्य स्पर्श करत आहे. एक एक व्यक्तीच्या जीवनातून आजार निघून चाललेले आहेत. रक्ताचे आजार, रक्ताचे आजार चाललेले आहेत. कॅन्सर निघून चाललेला आहे, HIV निघून चाललेला आहे. प्रत्येक आजार विकार येशूच्या नावात, येशूच्या नावात, येशूच्या नावात निघून जात आहे. डायबिटीज, हायपरटेन्शन येशूच्या नावात निघून जात आहे. जीसस. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. आरोग्याचं सामर्थ्य वाहताना मी पाहत आहे, आरोग्याचं सामर्थ्य वाहताना पाहत आहे. धन्यवाद येशू. जीसस. ग्लोरी. हालेलुया. प्रभूचे दिव्य दूत या गर्दीमध्ये फिरत आहेत प्रियांनो. अनेकांचे अश्रू ते पुसत आहेत, अनेकांचे अश्रू पुसत आहेत. ओ हालेलुया. 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 डोकेदुखीचा आजार निघून चाललेला आहे, मायग्रेनचा आजार निघून चाललेला आहे. थँक्यू जीसस. थायरॉइडचा आजार निघून चाललेला आहे. थँक्यू जीसस. शरीरावरची गाठ, शरीरावरची सूज येशूच्या नावात निघून चाललेली आहे, निघून चालली येशूच्या नावात.
Rababa seke rebecho soko rikanto. Jesus, glory, 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 hallelujah. हृदयाचे आजार निघून चाललेले आहेत. नवीन हृदय त्याच्या लोकांना प्रभू देत आहे. थँक यू जीसस. किडनीचे आजार निघून चाललेले आहेत. थँक यू जीसस. पोटाचे विकार, गर्भाशयाचे आजार येशूच्या नावात निघून चाललेले आहेत. आरोग्य, 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 आरोग्य प्राप्त करा, प्राप्त करा, प्राप्त करा येशूच्या नावात. नवीन डोळे परमेश्वर देत आहे. डोळ्याचे आजार निघून चाललेले आहेत. येशूच्या नावात, येशूच्या नावात आरोग्य प्राप्त करा, प्राप्त करा, प्राप्त करा. देवाचं सामर्थ्य उतरलेलं आहे. थँक्यू जीसस. ग्लोरी, 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 हालेलुया. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. प्रभूचं वचन आहे, प्रभू म्हणतो मी स्वतः येईल आणि तुला बरं करील. मी स्वतः येईल आणि तुला मी बरं करील. आजची रात्र देवाच्या भेटीची रात्र आहे. आजची रात्र आरोग्याची रात्र आहे. आजची रात्र चमत्काराची रात्र आहे. जीसस, जीसस, हालेलुया. धन्यवाद येशू. ऐकण्याची समस्या येशूच्या नावात, येशूच्या नावात, येशूच्या नावात बहिरेपणा निघून जात आहे. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बोलण्याची शक्ती प्रभू देत आहे. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड जीसस. ग्लोरी, 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 हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. अनेकांचे ऑपरेशन्स आज रात्री रद्द केलेत प्रभूने. सर्जरी रद्द केल्या, ऑपरेशन रद्द झाले तुमचे. प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूला धन्यवाद देऊया येशूच्या नावामध्ये. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. ओ जीसस. ग्लोरी, 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 हालेलुया. धन्यवाद येशू. प्रेमळ स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुला धन्यवाद देतो. आज प्रभू स्वर्गातून आलेली भाकर वाटण्याचं सौभाग्य, आशीर्वाद आम्हाला दिलायस. तुला धन्यवाद. या गर्दीत उभा असणाऱ्या माझ्या प्रत्येक माता बहिणीला, वडिलांना, बंधूंना, प्रभू लहान थोरांना सगळ्यांना तुझा स्पर्श करून प्रत्येक प्रकारचा आजार प्रभू तू काढून टाकलास. तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात आम्ही डिक्लेअर करतो, सर्व सैतानी अडखळ आणि बंधनं निघून गेलेले आहेत. प्रभू तुझ्या सामर्थ्याने आपल्या लोकांना आरोग्य दिलंस. तुला आम्ही धन्यवाद देतो, तुला धन्यवाद देतो प्रभू. प्रत्येक प्रकारचा आजार निघून गेलेला आहे. तुझे मनापासून उपकार वाटतो देवा. थँक्यू जीसस. ग्रंथींचे आजार निघून गेले प्रभू, छातीचे विकार निघून गेले. तुला धन्यवाद. हातापायातल्या वेदना निघून गेल्या प्रभू. तुझ्या आरोग्याचं सामर्थ्य दिलंस प्रभू. तुला धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. अनेक साक्ष निर्माण केल्या प्रभू. तुला धन्यवाद. तुझ्या गौरवासाठी राजा, तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून मी ते ऐक. आमेन, आमेन, आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देतो.